मित्रांनो, आपल्या घरातील जुने मोबाईल, बिघडलेली सिम कार्ड आणि इलेक्ट्रॉनिक कचरा आपण केर कचरा समजून फेकून देतो. पण याच कचऱ्यातून एका व्यक्तीने तब्बल 26 लाख रुपयांचे सोने काढून सर्वांना थक्क केले आहे. चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील वहू या शहरात राहणाऱ्या कियाओ नावाच्या तरुणाने हा पराक्रम केला असून सध्या तो सोशल मीडियावर आधुनिक किमयागार म्हणून प्रसिद्ध झाला आहे. कियाओ हा व्यवसायाने धातू शुद्धीकरण क्षेत्रातील तज्ज्ञ आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे जो 50 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने शेकडो जुने सिम कार्ड आणि टेलिकॉम चिप्स एका केमिकलने भरलेल्या ड्रममध्ये टाकले आहे. त्यानंतर विविध रासायनिक प्रक्रिया, उच्च तापमानावर धातू वितळवणे आणि गाळणेस यासारख्या पायऱ्या पार केल्यानंतर त्याच्या हाती शुद्ध सोन्याचा गोळा मिळाला आहे. कियाओने या प्रयोगातून सुमारे 191 ग्राम सोने मिळवले आहे. भारतीय चलनात याची किंमत अंदाजे 26 लाख रुपये इतकी आहे. मात्र त्याने हे स्पष्ट केलं आहे की हे सर्व सोने केवळ सिम कार्डमधून आलेले नाही. यासाठी त्यांनी जवळपास 2 टन इलेक्ट्रॉनिक कचरा आणि टेलिकॉम इंडस्ट्रीमधील वेस्ट चिप्सचा वापर केला आहे. सिम कार्ड आणि बँक कार्डचा चिप्सवर गंज लागू नये आणि संपर्क नीट व्हावा यासाठी त्यावर सोन्याचा अत्यंत पातळ थर दिलेला असतो. एका कार्डमध्ये सोन्याचे प्रमाण नगण्य असले तरी मोठ्या प्रमाणात कचरा जमा केल्यास त्यातून मोठे उत्पन्न मिळू शकते, हे त्याने सिद्ध करून दाखवलं आहे. कियाओचा हा व्हिडिओ पाहून अनेक जण आता जुने सिम कार्ड गोळा करू लागले आहेत. मात्र कियाओने सर्वांना एक गंभीर इशारा दिला आहे. हा प्रयोग केवळ व्हिडिओ पाहणे इतका सोपा नाही. यासाठी रसायनाचे सखोल ज्ञान आणि कायदेशीर परवान्याची गरज असते, असे त्याने म्हटले आहे. कचऱ्यातून सोने काढण्याची ही कल्पना जितकी आकर्षक वाटली तितकीच ती धोकादायकही आहे. यात वापरली जाणारी रसायने विषारी जीवघेणी ठरू शकतात. अनेक देशांमध्ये वैयक्तिक स्तरावर कचऱ्यावर प्रक्रिया करणे आणि सोने काढणे हा कायदेशीर गुन्हा ठरू शकतो. योग्य उपकरणांशिवाय हा प्रयोग केल्यास स्फोट होण्याचा किंवा आरोग्यास गंभीर इजा होण्याचा धोका असतो.